आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाण्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकवित नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये नमस्कार. आम्ही सारे खवय्येमध्ये मी देवव्रत जातेगावकर तुमचं मनापासून स्वागत करतो. मागच्या महिन्यात काय झालं माहिती आहे का की माझ्या आईच्या मैत्रिणी आहेत म्हणजे मावशी त्यांना आम्ही म्हणतो तर त्या माझ्याकडे आल्या. बेसिकली त्यांनी आयुष्यभर जॉब केला त्यांना खूप इंटरेस्ट आहे कुकिंगमध्ये. त्या मला म्हटल्या की खरं तर मला हॉटेल मॅनेजमेंटच करायचं होतं पण तेव्हा काळ वेगळा होता त्यामुळे मी करू शकले नाही पण आणि आता या वयामध्ये मला कोणी घेणार पण नाही त्याच्यामुळे तू एक काम करू शकतो का तू मला तुझ्या चांगल्या चांगल्या रेसिपीज दाखव म्हणून आणि तू शिकवत जा आम्हाला. मी म्हटलं मावशी मी तुम्हाला नक्की शिकवीन फक्त मला एकच तुम्ही एक माझ्या म्हणजे प्लीज एकच माझं म्हणणं आहे की तुमच्या ज्या स्पेशालिटी आहेत त्या तुम्ही मात्र मला शिकवायच्या पारंपरिक. त्या लगेच तयार झाल्या आणि त्या दिवशीपासनं रोज संध्याकाळी आमची मैफिल जमते कधी त्यांच्या किचनमध्ये कधी माझ्या किचनमध्ये. आम्ही खूप एन्जॉय करतो आणि 5-6 महिलांचा ग्रुप आहे तो आणि त्यांच्या रेसिपीज वगैरे इतक्या भन्नाट असतात मी पण खूप शिकतो त्यातनं. त्यांच्यासाठी मी ज्या 2 रेसिपीज केल्या होत्या ना त्यांना खूप आवडल्या आणि त्या 2 रेसिपीज मी आज तुम्हाला दाखवणार आहे. सुरुवात करूया आजच्या रेसिपीजला. बाकी आपल्या गप्पा गोष्टी मस्त नेहमीसारख्या किचनमध्ये होणारच आहेत. चला तर मग किचनकडे. तर 2 रेसिपी ज्या आहेत ना त्या एकतर एक बेकिंगची रेसिपी एक कुकी टाईप रेसिपी आहे बरं का आणि त्याचं कलरफुल आणि खूप छान आहे त्याचं म्हणजे लुक खूप छान असणार आहे आणि अर्थात टेस्ट एकदम मस्त आहे की रास्बेरी कोकोनट व्हील्स म्हणून. आणि दुसरी रेसिपी आहे चिकन अँड चीज बैदा रोटी. ती इतकी हिट झाली होती की तिथे इन्स्टंट केल्याच संपली सगळी. सुरुवात करूया पहिल्या रेसिपीला. रास्बेरी कोकोनट व्हील्स. लागणारं साहित्य आहे मैदा पिठी साखर डेसिकेटेड कोकोनट स्ट्रॉबेरी क्रश कोकोनट मिल्क रेझिन्स बटर काजूची भरड जायफळाची पूड आणि वेलची पूड. तर हे रास्बेरी म्हणा किंवा स्ट्रॉबेरी दोन्ही पण क्रश कुठलेही वापरले चालतील. आता मला इथे अवेलेबल स्ट्रॉबेरी आहे त्याच्यामध्ये स्ट्रॉबेरी क्रश वापरणार आहे कारण की कलरफुल असला पाहिजे आणि हे जे व्हील्स आहेत म्हणजे दिसायला ते व्हील्स असे दिसतील आणि कलरफुल दिसतील छान. आणि मुख्य म्हणजे कोकोनटची त्याला टेस्ट असणार आहे आणि त्याला वेलची जायफळ याची पण मस्त टेस्ट असणार आहे. ठीक आहे. म्हणजे थोडक्यात म्हणजे काय आहे की आपण पारंपरिक रेसिपीजमध्ये जे घटक वापरतो जसे वेलची आणि जायफळ वगैरे त्या फ्लेवरचा फक्त त्याचा लुक आणि अपिअरन्स वेगळा असणार आहे. ठीक आहे. तर सगळ्यात आधी आपल्याला एक डो करून घ्यायचा आहे. डो बेसिकली आपण मैदा आणि कोकोनट मिल्क आहे ह्याच्यापासून एक डो करणार आहोत. तर तो कसा करायचा आपण बघूया. त्याच्यामध्ये मी हे नारळाचं दूध आहे हे गरम करून घेऊ. त्याच्यामध्ये पिठी साखर टाकायची आहे आपल्याला. हे मिश्रण तयार करून घ्यायचं पिठी साखर आणि नारळाचं जे दूध आहे त्याचं साधारणपणे अर्धी वाटी 4 ते 5 चमचे मी त्यात पिठी साखर घातलेली आहे. त्या बाउलमध्ये आपण मैदा घेऊया. हे मिश्रण थोडंसं थंड झालं की आपल्याला मैद्यामध्ये घालायचं आहे. त्याच्या आधी आपल्याला यात घालायचं आहे थोडंसं नटमेग जायफळाची पूड बटर 2 चमचे बटर आपण त्याला थोडंसं थंड करून घेऊया. थंड करून म्हणजे आपल्याला आता मी डायरेक्टली टाकलं आहे पण घरी करताना थोडंसं अजून त्याला थंड करायचं आहे.
आपल्याला हे सगळं व्यवस्थित एकत्र करायचं आहे आणि याचा एक डो तयार करून घ्यायचा आहे आणि दुसरं सारण आपण स्ट्रॉबेरी क्रशचं आणि कोकोनटचं करणारच आहोत आणि हा डो सगळ्यात आधी करून घ्यायचा आहे. आपण एक मस्त रेसिपी करतोय, व्हील्स रेसिपी आहे, म्हणजे रास्बेरी कोकोनट व्हील्स. आपण जो डो आहे तो तयार करून घेतलेला आहे. आता जे रास्बेरी किंवा स्ट्रॉबेरीचं जे स्टफिंग करायचं आहे आपल्याला कोकोनट आणि स्ट्रॉबेरीचं, तर ते आपण तयार करून घेऊया. हा सगळ्यात आधी हा डो तयार झाल्यानंतर मी तोपर्यंत फ्रीजमध्ये ठेवतो, म्हणजे थोडंसं सेट होईल. तो फ्रीजरमध्ये ठेवणार आहे थोडंसं एक 10 मिनटं, म्हणजे थोडंसं थंड झाल्यानंतर थोडं अजून घट्ट होईल. आता हे जे डेसिकेटेड कोकोनट आहे ते आपण एका बोलमध्ये घेऊया. त्याच्यामध्ये हा जो क्रश आहे स्ट्रॉबेरी क्रश तो घालायचा आहे आपल्याला. लागलं तर अजून नंतर आपण ॲडजस्ट करू कन्सिस्टन्सी त्याची. नंतर घालणार मी काजू पूड, एक 8-10 काजूची पूड केलेली आहे. पूड म्हणजे भरड आहे बेसिकली, ती घेतलेली आहे. आणि वेलची जी पूड आहे ती घालणार आहे. आवडत असतील आणि असल्यास थोडेसे मनुका हे घालूया आपण आणि त्याला आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. 2 चमचे अजून. बेसिकली कन्सिस्टन्सी सारणाची असली पाहिजे, ती आपल्याला करून घ्यायची आहे. बरं, याच्यामध्ये शुगर आहे ऑलरेडी, त्याच्यामुळे अजून मी एक्स्ट्रा शुगर इथे टाकत नाही. पण तुम्हाला आवडत असेल, कारण की तसं हे थोडंसं कमी गोड असणार आहे, कारण की आपल्याला सारणामध्ये पण खूप जास्ती साखर नाही आहे आणि याच्यामध्ये पण लिमिटेडच आहे. पण मला पर्सनली हे खाताना खूप जास्ती गोडपेक्षा त्याला सगळ्याची जी टेस्ट आहे, बाकीचे आपण गोष्टी टाकल्या, नटमेग आणि वेलची पूड वगैरे टाकलेली आपण, त्याचे सगळ्याचे फ्लेवर्स व्यवस्थित आले पाहिजे, म्हणून मी खूप जास्ती स्वीट नाही करते त्याला. सारण रेडी आहे. आता आपण जो डो तयार केला आहे तो आपण काढून घेऊया आणि तो रोल करायचा आहे. त्याच्यावरती हे सारण आपल्याला टाकायचं आहे वर. सिल्वर फॉइल घेऊया आपण. साइड्स आपण कट करूया. त्याला साधारणपणे रेक्टँगल आकारामध्ये ठेवायचं आहे आपल्याला. आणि याला आपल्याला पसरवायचं आहे. या कॉर्नरला थोडीशी मी जागा ठेवतोय, कारण की रोल झाल्यानंतर तो रोल व्यवस्थित चिटकला पाहिजे, म्हणून थोडी जागा ठेवतो इथे. बरं, अशाच प्रकारे ना आपल्याला सेवरी रोल म्हणजे सॉल्टेड पण करता येईल ना, है ना, कारण की कोकोनटचं स्टफिंग आपण इतर वेळी पण करतो. खाली जसं आपण डो केला आहे शुगर न टाकता करू शकू. आणि मला असं वाटतं जसं आपण बाकरवडीचं स्टफिंग करतो ना, कोथिंबीर आणि बाकीच्या गोष्टी टाकतो, तीळ वगैरे टाकून, तसं पण स्टफिंग खूप मस्त लागेल खरं. म्हणजे तसं स्टफिंग करून त्याला बस आपण जसं चकत्या कापून बेक करणार आहोत तसंच करायचं बेक. आय थिंक इट विल बी फॅन्टॅस्टिक. फोल्ड करताना हा पहिला फोल्ड महत्त्वाचा आहे, कारण की याला पहिले आपल्याला जस्ट असं दाबून घ्यायचं पहिल्या फोल्डला, नंतर त्याला जस्ट रोल करायचं आहे आपल्याला. हा जो रोल तयार केलेला आहे आपण, हा आपल्याला फ्रीजरमध्ये ठेवायचा आहे अर्धा तास. त्याच्यानंतर त्याचा एक सेंटीमीटर असे जाडीचे चकत्या कापून घ्यायच्या आहेत आणि त्याला बेक करायचं आहे साधारणपणे 160 to 180 डिग्रीजवर 20 मिनटं. त्याला गोल्डन असा कलर आल्यानंतर त्याला काढून घ्यायचं आहे आणि गरमागरम खायला द्यायचे आहेत.
मस्त लागतात एकदम। मी हे करून घेतो सगळं, फ्रीजरमध्ये ठेवतो आणि त्याला कट करून त्याला बेकिंग करून घेतो व्यवस्थित। तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या। रास्पबेरी कोकोनट व्हील्स बनवण्यासाठी लागणारं साहित्य: मैदा, पिठी साखर, सुकं खोबरं, स्ट्रॉबेरी क्रश, नारळाचं दूध, मनुके, बटर, काजूची भरड, जायफळ पूड आणि वेलची पूड। कृती: प्रथम गरम करून घेतलेल्या नारळाच्या दुधामध्ये साखर एकजीव करून घ्यावी। एका बाउल मध्ये मैदा घेऊन त्यामध्ये जायफळ पूड, बटर, साखर घातलेलं नारळाचं दूध घालून डो तयार करावा आणि तो फ्रीज मध्ये ठेवून द्यावा। एका बाउल मध्ये सुका खोबरं घेऊन त्यामध्ये स्ट्रॉबेरी क्रश, काजूची पूड, वेलची पूड आणि मनुका घालून सारण तयार करून घ्यावं। भिजवलेलं पीठ फ्रीज मधून काढून लाटून घ्यावं। सिल्वर फॉइलवर ही लाटलेली पोळी ठेवून त्यामध्ये सारण घालावं। पोळीच्या कडांना पाणी लावून त्याचा रोल तयार करावा। हा रोल फ्रीजर मध्ये 20 मिनिटं ठेवून द्यावा। त्यानंतर तो फ्रीजर मधून काढून त्याच्या चकत्या कापून घ्याव्यात आणि ओव्हन मध्ये 160 ते 180 डिग्री सेल्सिअसला 20 मिनिटं बेक करून डिश सर्व्ह करावी। रास्पबेरी कोकोनट व्हील्स ही मस्त रेसिपी आपण बघितली। आता वळूया पुढच्या रेसिपीकडे। पुढची रेसिपी आहे पोटभरीची रेसिपी। येस, चिकन अँड चीज मैदा रोटी। लागणारं साहित्य आहे मैदा, चिकन, मैद्याचा डो, अंडी, कांदा, चीज, आलं लसणाची पेस्ट, बटर, कसुरी मेथी, बारीक चिरलेलं आलं, लिंबू, धणेपूड, सौंफ, गरम मसाला, मीठ, ग्रीन चिली, लाल तिखट आणि कोथिंबीर। हे सगळं साहित्य घेतलं आहे आणि हा मैदा जो डो तयार करून घेतलेला आहे आपण, हा नॉर्मल आपला जो डो असतो, जसं की मैद्यामध्ये थोडंसं 2 चमचे तेल टाकलेलं आहे, मीठ टाकलेलं आहे आणि आवश्यकतेनुसार पाणी। हे मी आधीच करून ठेवलेलं आहे, कारण की याला थोडा मुरायला वेळ लागतो, अर्धा पाऊण तास याला मुरायला पाहिजे, म्हणून मी आधी हा करून ठेवलेला आहे। आणि आता बाकीचं बघूया गोष्टी आपल्याला। आता हे मैदा रोटी आहे तर अंडा अर्थात जाणार आहे त्याच्यामध्ये। अंड्यामध्ये काही गोष्टी टाकायच्या। सगळ्यात आधी आपण चिकन मॅरिनेट करून घेऊया। चिकनचे पीसेस घेऊया आणि त्याच्यामध्ये जे ड्राय स्पायसेस आहेत ते बेसिकली टाकायचे आहेत आपल्याला। धणेपूड अर्धा चमचा। आता हे शोपेची पूड पण टाकणार आहे, याने एक त्याला वेगळा फ्लेवर येतो, छान शोपेचा फ्लेवर छान लागतो। आणि गरम मसाला टाकणार आहे आपण, लाल तिखट, मीठ आणि आलं लसणाची पेस्ट। अर्धा चमचा आलं लसणाची पेस्ट टाकू आपण, लिंबाचा रस थोडा, याला मस्त एकत्र करून घ्यायचं आहे। आणि हे तुम्ही आधी एकत्र करून ठेवलं तरी चालेल। आता हे जो डो आहेत, आता युजली हॉटेलमध्ये आम्ही काय करतो की याच्या ज्या रोट्या असतात त्या रोट्या एकतर वेळेवरतीच जे छोटे छोटे गोळे करून ठेवतो आणि वेळेवरतीच त्याला करतो, त्याच्यामुळे याचे पीसेस तुम्ही वेगळे करून ठेवले चालतात, पण बेसिकली रोलिंग वेळेवर केलं तर ती जास्ती छान लागते रोटी। याला सगळे मसाले आपण लावून घेतलेले आहेत आणि इतर गोष्टी करेपर्यंत हे चिकन मुरणार आहे छान। आपण करतोय चिकन अँड चीज मैदा रोटी आणि चिकन मॅरिनेट आपण केलेलं आहे। आता पुढे बघूया आपण अंडं आपल्याला ब्रेक करून घ्यायचं आहे, अंडं, आणि त्याच्यामध्ये काही गोष्टी टाकायच्या आहेत। अंडं जस्ट लाईटली आपण त्याला असं जास्ती काही फेटायची जरूरत नाही, जस्ट मिक्स करून घ्यायचं आहे। आणि त्याच्यात आपण घालूया कांदा, हिरवी मिरची, मीठ आणि थोडंसं आलं। आलं ऑप्शनल आहे, कारण की जिंजर गार्लिक आपण चिकनमध्ये घातलेलं आहे तसं, पण थोडंसं जस्ट खाताना ते छान लागतं, त्याच्यामुळे थोडं मी आलं घालणार आहे आणि कोथिंबीर थोडी। येस, हे मिक्सचर तयार आहे। आपण जो हा डो केलेला त्याचा असा एक गोळा करून घेऊया, साधारणपणे या आकाराचा घेऊया, मीडियम साईज। एका बाजूला आपण पॅन चालू करून
चिकन कुक करून घेऊया. चिकन कुक करून घ्यायचं आहे आपल्याला. मॅरिनेट झालेलं आहे चिकन. तर जस्ट थोडंसं ऑइल घेणार आहे मी. ऑइल गरम करून इथे चिकन आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आणि बाय द टाईम आपण रोटी पण लाटून घेऊया. इकडे चिकन कुक होतं आहे तोपर्यंत आपण ही रोटी जस्ट त्याला आपण लाटून घेऊया. जस्ट थोडंसं आपण पसरून घेऊया रोटी. मस्त फ्लेवर आलेला आहे सगळ्या मसाल्यांचा वगैरे. खूप मस्त फ्लेवर येतोय. त्याच्यात सगळ्यात शेवटी आपल्याला टाकायचे कसुरी मेथी. त्याच्यामुळे याचा फ्लेवर खूप एनहान्स होणार आहे. खूप छान लागणार आहे अजून. आणि लिंबाचा रस. मला सगळे प्रकारचे फ्लेवर येतात इथे. लिंबाचा रसपासून म्हणजे त्याचा सारनेस पण असणार आहे त्याला आणि तो मसाल्यांचा जो सगळं कॉम्बिनेशन आहे ते खूप मस्त असणार आहे. त्यात टाकूया आपण कोथिंबीर आणि गॅस बंद करायचा आहे आपल्याला आणि बस टॉस करायचा आहे. या ॲज अ स्टार्टर म्हणून पण असंच खायला खूप मस्त लागणार आहे खरंच. तर आपण हा गॅस ऑन करूया. क्या बात आहे. मस्त. थोडंसं बटर. ॲक्च्युली थोडंसं थंड करून घ्यायचं आहे. आता मी गरम टाकतोय थोडं पण थोडंसं तुम्ही थंड करून घ्या आणि थंड करून यात टाकायचं आहे आपल्याला. त्याच्यात चीज. हे जेव्हा मेल्ट होईल चीज आणि चिकनसोबत आणि अंड्यासोबत जबरदस्त लागतं. छान लागतं एकदम. आणि यात टाकायचं आहे अंडं. बस याला आपण आता फक्त बंद करूया. थोडं बटर घेऊ आपण आणि थोडं तेल. ॲक्च्युली ते ऑलमोस्ट म्हणजे थोडं खोलगट तव्यावरच करतात आणि ऑलमोस्ट ते फ्रायच असतं ॲक्च्युली. पण मी थोडंसं आपलं शॅलो फ्राय आपल्याला ज्याप्रमाणे करायचं तर थोडंसं कमी ऑइलमध्ये करता येईल. पण अर्थात खरं सांगायचं तर चीज आणि बटर या सगळ्या गोष्टी आहे हेवी आहे पण कधीतरी खायला हरकत नाही आणि स्पेशल ऑकेजनला करायला तर खूपच मस्त रेसिपी आहे. हे ऑलमोस्ट सगळीकडनं झालेलं आहे. मी त्याला जस्ट जे कडा आहेत त्या व्यवस्थित शिजवून घेतो आहे साईडने. मी याला आता कट करणार आहे आणि आपण कट करून याला सर्व करू मस्त. तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. चिकन चीज पैदा रोटी बनवण्यासाठी लागणारे साहित्य: चिकन, मैदा, भिजवून घेतलेला मैदा, अंड, कांदा, चीज, आलं लसूण पेस्ट, बटर, कसुरी मेथी, बारीक चिरलेलं आलं, लिंबाचा रस, धणेपूड, बडीशेप, गरम मसाला, मीठ, हिरवी मिरची, लाल तिखट आणि कोथिंबीर. कृती: प्रथम एका बाउलमध्ये चिकन घेऊन त्यामध्ये धणेपूड, बडीशेपेची पूड, गरम मसाला, लाल तिखट, मीठ,
आलं लसूण पेस्ट, लिंबाचा रस घालून ते अर्धा तास मॅरिनेट करून घ्यावं. एका बाउल मध्ये अंड फोडून घ्यावं. त्यामध्ये कांदा, मिरची, मीठ, आलं आणि कोथिंबीर घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. भिजवलेल्या मैद्याची रोटी करून घ्यावी. कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये मॅरिनेट केलेलं चिकन, कसुरी मेथी आणि कोथिंबीर घालून शिजवून घ्यावं. लाटून घेतलेल्या मैद्याच्या रोटीला बटर लावावं. त्यावर शिजवलेलं चिकन आणि अंड्याचं मिश्रण घालावं. फ्राय पॅन वर बटर गरम करून त्यामध्ये चिकन, चीज आणि मैदा घातलेली रोटी शॅलो फ्राय करून घ्यावी. या शॅलो फ्राय केलेल्या मैदा रोटीचे तुकडे करून डिश सर्व्ह करावी. अशा बऱ्याच जणी आहेत ज्यांनी हॉटेल मॅनेजमेंट वगैरे केलेलं नाही आहे, पण उत्कृष्ट स्वयंपाक बनवतात. मला असं वाटतं की हाताची चव जर असेल तर दरवेळी हॉटेल मॅनेजमेंट करायची जरूरत नाही. तुम्ही बऱ्याचशा गोष्टी क्रिएट करू शकता आणि तुम्हाला बेसिक टेक्निक माहीत असेल तर तुम्ही अजून त्याला वेगळा लुक देऊ शकता, वेगळ्या टेस्ट डेव्हलप करू शकता, है की नाही. याचा अनुभव मला आला महाराष्ट्राच्या रुचिरामध्ये. मी बघितलं की एक गावामधनं, म्हणजे एकदम खेड्यागावातनं आलेली एक पार्टिसिपंट होती. तिने इम्पोर्टेड अशा गोष्टी किंवा ज्या वेस्टर्न क्युझिनमध्ये वापरतात गोष्टी अशा काही बघितलेल्या नव्हत्या. पण तिने सगळ्याचा स्टडी केला, तिने नेटवर सगळं बघितलं आणि कसे कॉम्बिनेशन्स केलेले आहेत त्या रेसिपी तिने केल्या तिथे. आणि मी जेव्हा त्या टेस्ट केल्या तेव्हा मला खरंच आश्चर्य वाटलं की असं पण होऊ शकतं की ज्यांनी आयुष्यात कधीही न बघितलेलं इन्ग्रेडियंट वापरून त्यावेळी इमिजिएटली परफेक्ट रेसिपी केली. बघा, मग हाताची चव असेल तर बऱ्याचशा तुम्ही गोष्टी करू शकता, बरोबर ना. तर आजच्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटल्या हे मला नक्की कळवा आणि या रेसिपीजला पण तुमची हाताची चव मिळू द्या, तुमचा परिस्पर्श होऊ द्या आणि मला तुमचा फीडबॅक नक्की कळवा, कारण की तो माझ्यासाठी फार इम्पॉर्टंट आहे. आमचा पत्ता लिहून घ्या, या पत्त्यावर तुमचा फीडबॅक कळवा. आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @znetwork.com. तर मंडळी, एपिसोड संपायची वेळ आलेली आहे, पण नो प्रॉब्लेम. पुढच्या आठवड्यात आपण परत भेटणार आहोत. 2 आणखीन मस्त रेसिपीज घेऊन मी येणार आहे तुमच्या भेटीला परत. आणि तोपर्यंत तुम्हाला माहिती आहे, मस्त खा आणि स्वस्त राहा. नव्या नव्या चवी ढवी विचल्या ह्या तुम्हासाठी. हवे हवे ते पंगत किस्से तुम्हाला आवडावे. खाणाऱ्याने खात रहावे.